दोघे त्या ठिकाणी प्रेझेंट होते. अधिक तपासामध्ये आठवडे समोर येईल की एक्झॅक्टली ते मोडस ऑपरंडी कसा वापरलेला आहे ते आपल्याला सांगण्यात तो अगोदर येऊन थांबलेला होता तिकडे. हे वर गेले, मग त्याच्यानंतर तो वर गेला. गोयल कुटुंबांना चेतन आणि ह्या स्त्रियाचे काही प्रेम संबंध याची माहिती होती. त्याबाबत आता त्याचे जाबजबाब अजून झालेले नाही. त्याचे जाबजबाब झाल्यानंतर आपले समोर येईल की त्यांना कितपर्यंत या गोष्टीबाबत माहिती होती. अगरवालांनी तसा आरोप केला की त्यांना माहिती होती. बहुतेक माहिती असावी त्यांना. कितपर्यंत होती की ते दोघे मित्र होते हे तर त्यांना माहीत होता की ते सोशल फ्रेंड म्हणून एकामेकाला भेटत होते त्या भागात. ते तर त्यांच्या समोर माहीतच होता त्यांना, परंतु ते पर्सनली कितपर्यंत एकामेकाशी क्लोज होते ते जाबजबाबातून निष्पन्न होता. आधी दोन हे दोघंच गेले. हो, त्यावेळी सिया आणि चौधरी ही गेले. सिया आणि चौधरी नाही, सिया आणि केतन अग्रवाल. केतन अग्रवाल, हां, केतन अग्रवाल जो मयत आहे ह्या गुन्ह्यात, ते आणि त्यांची फॅन्सी सिया गोयल गेले होते. तेव्हा चेतन पण गेलो होता. तेव्हा नाही, 14ला नव्हता गेला. तेव्हा कदाचित काही गोष्टी त्यांच्या ठरलेल्या होत्या. ते त्यांनी ठरलेलाच होता. किती दिवसापासून तयारी केली? हे साधारण 18 तारखेला ही घटना घडली आहे. कदाचित 1 आठवड्या अगोदरपासून त्यांचा असा चालू होता किंवा त्याच्या अगोदर सुद्धा काही चर्चा झाली असेल. मारायचंच का ठरवलं सांगून त्यांना? आता त्याच्यात अधिक विचारपूस करून आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. पण कदाचित त्याचं म्हणणं आहे की हे म्हणजे लग्न होतं फिक्स झालेला होता, त्यांना कदाचित ते करायचं नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे. सध्यापर्यंत ते आपल्या रेकॉर्डवर आलेलं आहे. सर, काही प्रिव्हियस इन्सिडेंट असे घडलेले त्याची इन्स्पिरेशन आहे का? ते त्यांना त्या दिशेने आम्ही प्रश्न विचारले नाही. त्यापर्यंत त्याचे कमेंट करणे योग्य नाही. सर, चेतन आणि केतनची ओळख होती सर? त्याला माहित होता की असे नावाचे व्यक्ती आहे. तर ते घेतले आहे की नाही नेमका, पण होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे, तो लोहगड जिल्ह्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला. असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक ईडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आला होता. 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मयताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या, तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्या समोर निष्पन्न झाला की ॲक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल